तो सगळा गृह विभागाचा घर बांधायचा घोटाळा, 20,000 कोटीचा घोटाळा ज्या अधिकाऱ्याने उघडकीस आणला ते प्रवीण गेडाम, त्यांची आल्याबरोबर महिने 2 महिने बदली. आणि तिसरे अधिकारी व्ही राधा, या महिला अधिकारी महाराष्ट्रामध्ये एक नेक अधिकारी म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, त्यांची बदली केली. एवढंच नाही, बीड जिल्ह्याच्या माजी जिल्हाधिकारी, निवडणुकीच्या आधी जिल्हाधिकारी आपल्याकडे होत्या ना, कोण होत्या? दीपा मुधोळ मुंडे, त्या सुद्धा मुंडेच होत्या. त्यांना सुद्धा निवडणूक झाली आणि त्यांच्या बाजूने निकाल जाहीर झाला नाही म्हणून पहिला इथं आमदार म्हणून दिलं. त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तुम्हाला संधी मिळाली, तुमच्या चुलत्याला संधी मिळाली. विषय तो त्यांना आम्ही मदत केली नाही का? चुलत्या पुतण्याचं भांडण झालं. परळीला मोंडा मैदानामध्ये मी विश्वासघात परिषद घेतली की विरोधी पक्षांनी, त्यावेळेसच्या विरोधी पक्षांनी आमचा विश्वासघात शेतकऱ्याचा केला. शेतकरी आत्महत्या करीत असताना हे लोक आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही तिथं विश्वासघात परिषद केली. सगळे लोक तिथं एकत्र केले आणि आम्ही म्हणलं किंवा गोपीनाथरावने विरोधी पक्षनेते म्हणून योग्य काम केलं नाही आणि धनंजय मुंडेंना संधी द्या. आता त्यांना संधी दिली ना, संधी दिल्याच्या नंतर त्याचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. आम्ही दिलं तुम्हाला निवडून, एवढ्या वेळ हे थांबत नाही. तर त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वैद्यनाथ कारखाना, पंगेश्वर कारखाना, आंबेजोगाई कारखाना चालवायला घेतला. या कारखान्याचे ऊसाचे बिल अजून थकीत आहेत. हे पैसे आमच्या हक्काचे देणार का नाही तुम्ही? आम्ही लांब लचक नवीन मागण्या काही केलेल्या नाहीत. तुम्ही FRPची जर का रक्कम देणार नसताल तर याचाही बंदोबस्त येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करावा लागेल. या गोष्टी धनंजय मुंडे जवळ घेऊन बोलू. हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही काम करा. 2019 ला तुम्ही जिल्हा बँक संपवली, 2014 ला तुम्ही वैद्यनाथ कारखाना संपविला, 2009 पासून आज काही या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेकडून काही शिल्लक सुद्धा राहिलं नाही. आणि तुम्ही जे काही माणसं इथं आणताय, जे घरगड्यासारखे जिल्हाधिकारी इथं काम करतायत, त्यांच्याकडून मोर्चा काढायचं म्हणलं की कलम 44 ची नोटीस, आम्हाला प्रेमपत्र. काय होणार आहे? आज जर का जेलमध्ये जायची तयारी असली तर आपली सगळी तयारी आहे का नाही? एकदा हात वर करा बरं, त्याला एकदा कळू द्या. किंवा इथले शेतकरी काही लेच्या पेच्याची अवलाद नाहीत. इथं त्यांनी 3 कारखाने त्यांनी बंद पाडले. जगमित्र नागर त्यांना उभा करता आला नाही. त्यांच्यावर करोडो रुपये, 20,000 25,000 रुपयाचे शेअर्स दिले. 100 एकर आमच्या इथं पूसला जमीन घेतली. 10 वर्ष झाले आज कारखाना उभा करता येत नाही. त्या शेतकऱ्यांचे पैसे तरी परत देऊन टाका ना. तुम्हाला जर का तेवढं जमत नसेल तर शेतकऱ्याचे पैसे परत द्या. आणि सगळ्यात घृणास्पद जो काही तुम्ही प्रकार केलेला आहे, कृषी मंत्री असताना इथं साबळा कौडगावला अनंत कांडके माझे नातेवाईक आहे, त्यांनी आत्महत्या केली. शेतात दोन्ही बाजूला, नाल्याच्या बाजूला 4-4 एकर जमीन आहे आणि नात्र्याच्या बाजूला हे गाव. तिथं हे झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं आणि सगळं पीक उद्ध्वस्त झालं. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पाऊस काय नवीन आहे का? एवढं काय घाबरत दुसरी आत्महत्या झाली या परळीमध्ये. गंगासागर नावाची कॉलनी आहे. लोणीला त्या शेतकऱ्याची 7 एकर जमीन आहे. धनंजय राऊत नावाचा शेतकरी, त्याने आत्महत्या केली. आणि इकडं देवळ्याला मारुती पवार या नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. योगायोगाने हे 3ही शेतकरी जे आत्महत्या केलेले आहेत
हे माझे नातेवाईक आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक या देशाला लागला, महाराष्ट्राला लागला आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. आणि त्या काळामध्ये भाऊनी उल्लेख केलाय, वाघमोडे भाऊनी, की शासन